श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. सध्या गणपती बाप्पाच्या उत्सवाची तयारी सर्वत्र चालू आहे. मग शास्त्रानुसार गणपती बाप्पाची मूर्ती किती असावी, तर शास्त्र काय सांगतं, तर यजमानाच्या तिचे एवढी म्हणजे टीजभर उंचीची मूर्ती ही असावी. पण सध्या आपल्याला सगळ्यांना हौस असते, मग तरी 1.25 फुटाची मूर्ती शक्यतो असावी, त्याच्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती असू नये. बरं, ती शुद्ध मातीची असावी, इतर कुठल्या धातूची किंवा पदार्थाची नसावी, जेणेकरून तिचं विसर्जन केल्याने निसर्गाला हानी पोचेल असा कुठल्याही प्रकारचा पदार्थ वापरू नये. शुद्ध मातीची ती असावी. बरं, किती दिवसासाठी गणपती बाप्पा ठेवावा, तर ज्यांच्याकडे गौरी गणपती आहेत, गौरीच्या विसर्जनाबरोबर गणपती बाप्पाचं विसर्जन करावं किंवा अनंत चतुर्दशीला विसर्जन करावं. ज्यांना इतका वेळ गणपती बाप्पांचं पूजन करणं शक्य नसेल, त्यांनी 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा किंवा 9व्या दिवशी अशा प्रकारे विसर्जन करायला शास्त्र सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीने जर शास्त्रोक्त आपण गणपती बाप्पाचं पूजन विसर्जन केलं तर त्याचं उत्तम फळ आपल्याला प्राप्त होत असतं. याच्यामध्ये श्रद्धेला, भावनेला फार महत्त्व सांगितलेलं आहे. अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने शास्त्रोक्त जर एखादा विधी केला तर त्याचं परिपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं. अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या उंचीबद्दल आणि विसर्जनाबद्दल शास्त्रात काही ठिकाणी उल्लेख आढळतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.